पुढे जाऊन त्या शेतकऱ्याचं मनोगत घ्या। कोण शेतकरी? त्यांचं काय म्हणणं आहे एका गाडीला 250 रुपये जाऊ पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे हां 2016 पासून रेकॉर्डवर हा माझा विषय मला वेगळं सांगण्याची गरज नाही 2016 बोला बोला। मी एक शेतकरी आहे। माझी या मार्केट कमिटीमध्ये कांद्याची गाडी होती आणि ती पिकअप गाडी मी भरून आणली होती। कांद्याचा लिलाव करायच्या अगोदर मी माझी मार्केट कमिटीला व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं एक निवेदन तयार केलं आणि त्या निवेदनात स्पष्ट म्हटलं की जी आमची काटा करण्याची जी पद्धत आहे, काट्यावर पैसे घेतले जातात आणि पुन्हा मापारी काटा करतो त्याचेही पैसे घेतले जातात आणि आमचे ट्रॅक्टर असतात, ट्रॅक्टर पण देखील वर होऊन त्याचेही हमाली कापली जाते। तर माझं असं म्हणणं होतं याबाबत मार्केट कमिटीनं पणन मंडळाकडं, व्यापाऱ्यांकडं, सगळ्यांकडं आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं माझी मागणी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सह्या घेतल्या। या ठिकाणी काही हमाल मापारी या लोकांनी येऊन त्या ठिकाणी आम्हाला मार्केट कमिटीला माझं निवेदन होतं की बाबा आमची बोला तुम्ही हमाल मापारी तोलाई कापली नाही गेली पाहिजे एवढी मागणी होती। तर या ठिकाणी काही मापारींनी आणि हमालांनी ते निवेदन घेऊन फाडण्याचा प्रयत्न केला आणि इथं या ठिकाणी मला धक्काबुक्की करून दादागिरी करण्यात आली। कोणी केली दादागिरी? कोणी केली? कोण आता लोक होते त्याच्यामध्ये काही मापारी होते, काही हमाल होते, त्यांची त्वरित चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे।